भाजप नेते किरीट सोमय्या यांना धमकी आल्याचं कळतंय। मशिदीवरील अनधिकृत भोंग्यांच्या विरोधात तक्रारी दिल्यामुळे सोमय्यांना धमकी आली आहे। हजरत ख्वाजा गरीब नवाज कमिटीच्या सचिवाने ही धमकी दिली आहे। युसुफ उमर अन्सारी यांनी धमकी दिल्याचा आरोप करण्यात येतोय। मशिदीवरील अनधिकृत भोंग्यांचा विषय लावून धरल्यामुळे धमकी दिल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। शिवाजीनगर गोवंडीमधल्या 72 मशिदींवरच्या अनधिकृत भोंग्यांबाबत सोमय्यांनी तक्रार केली होती आणि या प्रकरणात पोलीस ठाण्यामध्ये तक्रारपत्र देण्यात आलं होतं। युसुफ उमर अन्सारी यांच्यावरती कारवाईची मागणी करण्यात आली आहे आणि याच संदर्भामध्ये आता किरीट सोमय्या यांना धमक्या आल्याचं कळतंय। आपले प्रतिनिधी प्रशांत बडे आपल्याला अधिक माहिती देतील। प्रशांत, नक्की काय प्रकार आहे? पूर्वी गेल्या काही दिवसांमध्ये किरीट सोमय्या यांनी मुंबईमधील मशिदींच्यावर जे अनधिकृत भोंगे लावण्यात आले आहेत त्या संदर्भात एक चळवळ उभी केलेली आहे। ठिकठिकाणी जाऊन किरीट सोमय्या जे आहेत ते भोंगे काढण्यात यावे म्हणून पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देत आहेत। शिवाजीनगरमधील 72 मशिदींवर अशा प्रकारे अनधिकृत भोंगे लागल्याची तक्रार त्यांनी पोलिसांना केलेली होती। त्यानंतर त्या ठिकाणी असलेले मोहम्मद युसुफ उमर अन्सारी हे एका कमिटीचे सेक्रेटरी आहेत आणि त्या कमिटीच्या सेक्रेटरी पदावर असताना त्यांनी एक सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड केलेला आहे ज्यामध्ये किरीट सोमय्या। प्रशांत, क्षणभर थांबा। स्वतः किरीट सोमय्या आपल्या सोबत आहेत। किरीटजी, आपलं एबीपी माझामध्ये स्वागत। नक्की काय प्रकार घडलाय? आपल्याला धमक्या येत आहेत असं कळतंय। असं आहे की गेले काही दिवस देवेंद्र फडणवीस, अमित शाह, नरेंद्र मोदी यांनी एक निर्णय घेतला की आता इनफ इज इनफ। मस्जिदीवर भोंगे एवढा मोठा आवाज आणि खाली गेलं तर लक्षात आलं की शिवाजीनगर गोवंडी पोलीस स्टेशन परिसरात 72 मस्जिद, सगळ्यांवर 4-4, 6-6 भोंगे, म्हणजे 500 भोंगे लागले आहेत पण एकाचीही परमिशन नाही। आणि म्हणून शनिवारी आम्ही तक्रार केली, निदर्शने केली की या सगळ्या अनधिकृत भोंग्यांवर कारवाई झाली पाहिजे। त्यामुळे धमकी दिली जाते मला, तर घर में घुस के मारेंगे। आता धमक्याने मी काही घाबरत नाही। मुद्दा असा आहे, अनधिकृत मस्जिदच्या नावाने लैंड जिहाद आणि अनधिकृत भोंगे कारवाई होणार नाही। उद्या मी सिल्लोड आणि जळगावला जाणार आहेत। ज्या बांगलादेशी घुसखोरांनी अवैध प्रमाणपत्र घेतलेत त्याच्या संबंधात आणखीन पुरावे देणार। पण किरीटजी, युसुफ उमर अन्सारी या व्यक्तीने आपल्याला धमकी दिल्याचा आरोप आहे, याबद्दल काय सांगाल आपण? हो, खरं म्हणजे त्यांनी फेसबुकवर स्वतःचा टाकला आहे। त्याने माझ्या ऑफिसला पण फोन करून आमच्या सेक्रेटरीला धमकी द्यायचा प्रयत्न केला होता। म्हणजे ह्या प्रकाराने काय महाराष्ट्रात चालणार? मुंबईत अनधिकृत मस्जिद बांधतायत, अनधिकृत भोंगे लावतात, आसपासच्या लोकांना त्रास देतात। मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णयाचं पालन करत नाही। आता काय झालं, वक्फ बोर्ड हे पण हेच आहे, लँड ग्रेबिंगच आहे, आणखीन काय आहे। त्यामुळे जे लँड माफिया आहे, जे लँड जिहाद करतायत, वोट जिहाद मध्ये आहेत, ते असं धमक्या देतात की किरीट सोमय्या की बोलती बंद कर दो, बाकी सब ठीक हो जाएगा। आता धमक्याला आम्ही घाबरत नाही। धन्यवाद किरीटजी, आपण सविस्तर आमच्याशी चर्चा केली त्या मुद्द्यावरनं, त्याबाबत। नहीं लेंगे तो 8 तारीख को मैं खुद भी इसके घर पे जाऊंगा। आपसे रिक्वेस्ट है कि जहां भी रहता है इसका घर का पता निकाल के हम इसके घर पे आएंगे और जो हमको करना है धरना मोर्चा प्रदर्शन करेंगे या तो इसका कॉलर पकड़ के बाहर निकालेंगे। और गोवंडी शिवाजीनगर मुसलमानों से गुजारिश है, कोई भी मस्जिद के पास पुलिस आती है लाउड स्पीकर निकालने, आवाज स्लो करने बोलने या कोई भी चीज बोलती है तो ये मेरा कांटेक्ट नंबर है, मेरे को फोन करो। इस वक्त मैं बॉम्बे में नहीं, बाहर हूँ, समझे। कौवा कान लेकर गया बोल के कान को देखो, कौवे को मत देखो। कोई भी आता है कुछ भी बोलता है और हम उसको फॉलो करते। ये हिंदुस्तान है, बम्बई है, महाराष्ट्र है, बाबा साहब अम्बेडकर के संविधान से चलेगा, बीजेपी की तानाशाही हुकूमत से नहीं चलेगा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।